यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज वॉर्ड क्रमांक 11 मधील सर्व उमेदवार हजर आहेत. त्यांनी आजपर्यंत काही कामं केलेली आहेत किंवा नाही या गोष्टी जाणून घेऊयात. प्रथमतः त्यांची ओळख करून घेऊयात. मॅडम आपलं नाव? माझं नाव अनिता अरुण जाधव. मी प्रभाग क्रमांक 11 ब मधून निवडणूक लढत आहे. माझं शिक्षण, मी पदवीधर आहे आणि बस. नमस्कार, मी प्रफुल्ल काकडे, प्रभाग क्रमांक 11 मधून लोणावळा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2016 ही अनुसूचित जाती जमाती राखीव प्रभागातून लढवत आहे. माझं शिक्षण 12वीपर्यंत आहे. कायद्याचं देखील मी शिक्षण घेत आहे आणि सामाजिक बांधिलकीत आणि समाजकारणात, राजकारणात आधीपासूनच अग्रेसर असल्यामुळे मला ती आवड आहे आणि ती संधी आज तुम्ही मला सर्वांसमोर देत आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम स्पेसलिंक तुमच्या नेटवर्कचं आणि मावळ वार्ता फाउंडेशनचं, विशेषतः आमचे ज्येष्ठ बंधू मार्गदर्शक संजय अडसुळे साहेब यांचं मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव निरंजन मारुती कांबळे. सर थोडं जोरात. माझं नाव निरंजन मारुती कांबळे. मी प्रभाग क्रमांक 11 अ मधून अनुसूचित जाती प्रभागातून निवडणूक लढत आहे. यापूर्वी देखील मी सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व आहे आणि ह्युमन राईट असोसिएशन ऑफ प्रोटेक्शन जी संघटना आहे त्याचा मी लोणावळा शहर अध्यक्ष आहे. तर या संघटनेच्या माध्यमातून मी अनेक सामाजिक कार्यक्रम राबवलेले. तर ते तुम्ही ज्यावेळेस मला विचारणार त्यावेळेस मी तर स्पष्ट सांगणारच आहे. तरी पण आता तुम्ही तुमची पुढील प्रोसिजर चालू करून नंतर जे प्रश्न येतील त्यावेळेस मी तुम्हाला उत्तर देईन. तसेच आपल्या या कार्यक्रमात उपस्थित आहे काही पत्रकार आणि काही जनता. तर जनतेचीही आपण ओळख करून घेऊया, काही पत्रकारांचीही आपण ओळख करून घ्या. सर आपण. अमृता. मी श्रीराम कुमठेकर, साप्ताहिक लोहगड दर्शन हे संपादक. मी अभय पळणेटकर, 11 क्रमांकावरला मी रहिवासी आहे. मी अमित गायकवाड, प्रभाग क्रमांक 11 चा रहिवासी. तसेच आता 11 नंबर वॉर्डमध्ये काही कामं झालेली आहेत किंवा नाही झालेली त्याची आपण छोटीशी एक चर्चा करणार आहोत, ते पण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये. पहिला प्रश्न आपण तिघांनाही घेणार आहोत की आत्तापर्यंत रस्त्याची कामं झालेली नव्हती आणि ती अचानक करायला घेतली. तर या बाबतीत आपलं काय मत आहे का ते तुम्ही तिघांनीही मांडायचं आहे. कारण याच्या अगोदर ती कामं केलेली नव्हती, बरोबर ना. प्रत्येक ठिकाणी ते खड्डे पडलेले होते आणि ते खड्डे बुजवण्याचा देखील काही लोकांनी प्रयत्न नाही केला. काही लोकांनी म्हणण्यापेक्षा विद्यमान नगरसेवकांनी प्रयत्न नाही केला, बरोबर ना. आणि ते अचानक आत्ता करायला घेतलेलं आहे. तर त्या बाबतीत आपल्याला काय मत मांडायचं आहे? तिघांनी काही असेल जे ते छोटंसं. रस्त्यांच्या संदर्भातला प्रश्न जर तुम्ही असं विचारत असाल तर माझं असणारं तिथं असं उत्तर आहे की गेल्या 5 वर्षापासून जी सत्ता तुमच्या हातात आहे आणि ही सत्ता तुमच्या हातात असताना तुम्ही ह्या रस्त्यांची कामं किंवा अनेक सुधारणांच्या दुरुस्तींची जर कामं ऐन कार्यक्रम निवडणुकीचा जाहीर झाल्यानंतर तुम्ही जर करताय तर मग मला असं वाटतं की तुमची असणारी पुढे सत्ता येणार आहे की नाही आणि जनतेचा कौल तुमच्या बाजूने असणार आहे की नाही, मग त्याची तुम्हाला भीती आहे, त्याच्याबद्दल मी साशंक आहे आणि म्हणून त्यांनी असणारं ते काम आता सुरू केलेलं आहे असं तरी मला वाटतं. हा माझा आरोपही आहे. तुम्ही पण मॅडम थोडंसं उत्तर द्यायचंय काही त्याचं. सेम जे प्रफुल्ल काकडे यांनी सांगितलं मला पण तेच तसंच वाटतंय की त्यांची सत्ता त्यांना त्यांच्या ह्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम्स वाटत असतील म्हणून त्यांनी हे आता लगेच घाईमध्ये रस्त्याची करायला घेतली. बरोबर. सर आपण. रस्त्याच्या दुरुस्तीचं जर आपण आता पाहिलं तर आता तर आपण नगरपालिकेचा जो घोडे बाजार आपण पाहतो. सर आपण सर काही थोडं. तर आता नगरपालिकेमध्ये जी सत्ता आहे तर त्यामध्ये सर्व मिळून एकत्र काम चालतं. तिथं पक्ष वगैरे काय नाही, तिथं बेरजेचं राजकारण चालतं. ठीक आहे. तर रस्त्याची जी कामं रखडली होती आत्ताची प्रभागामध्ये तिथं ते परवानग्यासाठी तिथं प्रॉब्लेम होतो. जर सपोज एखाद्याला परवानगी दिली तर त्याचं क्रेडिट कुणाला जाईल त्याच्यामुळं आपापसात भांडणं होतात.
त्यामुळे ते क्रेडिट कोणाला जाऊ म्हणजे ते एकमेकांचे जे ठराव असतात ते कोणी नामंजूर करतं तर कोण गैरहजर राहतं. सपोज सर्वांमुळे जर ठराव मंजूर झाला, रस्त्याची कामं जर झाली तर सर्वस्वी क्रेडिट जो तिथूनचा जो नगराध्यक्ष किंवा जो मी नगरसेवक त्याला जाऊ नये म्हणून तिथं त्यांच्यामध्ये भांडणं होतात. त्याच्यामुळे ते अशी जी विकासाची कामं ते रखडले जातात. हे सर्वस्वी माझ्या मते ते कारण आहे. आपल्याकडे परत एक आत्ता जस्ट नवीन उमेदवार आलेले आहेत, त्यांची पण आपण ओळख करून घेणार आहोत. सर, आपण आपली ओळख करून द्या. माझं नाव सुभाष मनाजीराव सोनवणे, प्रभाग क्रमांक 11 अनुसूचित जाती या पुरुष ह्या ह्याच्यामध्ये मला भारतीय जनता पार्टी आणि RPI युतीच्या ने मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि मी ती उमेदवारी चांगल्या प्रकारे पार पाडतो आहे. धन्यवाद सर. सर, मला ह्यांना जो आत्ता मी प्रश्न विचारलेला आहे तोच प्रश्न मला तुम्हाला करायचा आहे की आत्तापर्यंत रस्त्याची कामं झालेली नव्हती आणि ती आत्ता करायला घेतलेली आहेत. म्हणजे आता पुरेपूर लोणावळ्यामध्ये व्यवस्थित म्हणजे थोड्याफार दिवसासाठी का होईना पण रस्ते व्यवस्थित झालेले आहेत. तर त्या बाबतीत तुम्हाला काय सांगावं असं वाटतं की ते इतर दिवशी झाले नाही पण ऐन इलेक्शनच्या वेळी ते करायला घेतले? मी ह्या बाबतीत असं सांगेन की नगराध्यक्ष किंवा ती कौन्सिल जी आहे ते ठरावाची अंमलबजावणी ही CO करत असतो. हे नगराध्यक्षाचं काम नसतं किंवा नगरसेवकाचं काम नसतं. त्याची फायनल ऑर्डर ही मुख्याधिकारी देत असतो. ह्या मुख्याधिकाऱ्यांनी दिलेली टेंडर हे मंजूर करण्याचं काम हे कौन्सिलचं असतं. ऑर्डर देण्याचं काम कौन्सिलचं किंवा नगरसेवकाचं नसतं. हे मी आपल्याला ह्या ठिकाणी निदर्शन आणून देतो. मुख्याधिकारी आणि तिथं असणारा स्टाफ त्यांनी ते इंजिनियर याला ठरवायचं आहे की आता आपण याचं टेंडर पास झालेलं आहे, याचं सगळं फायनल सगळे जे काही डॉक्युमेंट्स त्यांनी द्यायचे असतात ते पण झालेले आहेत आणि त्यानंतर चीफ ऑफिसरनी ऑर्डर द्यायची की हे रस्ते आपले मंजूर झाले ते आपण रस्ते करावेत. पण नगरपालिकेचं कौन्सिल हे नगराध्यक्षाच्या अधीन चालतं आणि नगराध्यक्षाच्या अधीन चालत असल्यामुळे जरी मुख्याधिकारीचा अधिकार जरी असला ऑर्डर देण्याचा तरी नगराध्यक्षाच्या अधीन म्युन्सिपल महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1965 कलम प्रमाणे नगराध्यक्षाच्या अधीन राहून काम करायचं. ह्याचा अर्थ असा होतो की नगराध्यक्षाला विचारल्याशिवाय कुठलीही गोष्ट करायची नाही अशी एक प्रथा म्हणजे ती आपल्याला गाईडलाईन दिलेली आहे शासनाने आणि त्या गाईडलाईनप्रमाणे नगराध्यक्षांनी आपल्या अधिकाराचा वापर केला आणि त्यांना असं वाटलं असेल की बाबा आता ह्याप्रमाणे ऑर्डर घ्या, मी हे रस्ते आता करायला घ्या. मला नाही असं वाटत की बहुतेक करून की आता 1 महिन्यापूर्वीच त्याचा ठराव मंजूर झाला आहे आणि ऑर्डर दिली असं नसेल. ह्याची प्रक्रियेला खूप वेळ लागतो. टेक्निकल सँक्शन असतं म्हणजे जरी ठराव करणे बाकीच्या सगळ्या गोष्टी तर ते नगरसेवकांच्याच हातात झालेलं असतं सगळं. ते स्वतःहून जर ते कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्याला यश येतं. मग मी ह्या ठिकाणी असं सांगेन की जे तुमच्या हातात आहे ते तुम्ही वेळीच करायला काय हरकत आहे. ह्या कौन्सिल आता निवडणूक लागलेली आहे त्या रस्ते करण्यापेक्षा सुद्धा निवडणूक असू नसू मला माझ्या नागरिकांची कामं करायची आणि माझ्या कौन्सिलनी माझ्यावर विश्वास ठेवून हा जो रस्त्याचे जी कामाचा ठराव जो आहे मंजूर केला आहे तर मग मला ऑर्डर देऊन करून घेतली असती तर ते चांगल्या प्रकारचे रस्ते झाले हे त्यावेळेला तिथल्या नगरसेवकांनी केलं असं त्या लक्षात येईल. परंतु आता त्यांनी ह्या वेळेलाच का केलं हे खरं सांगणं आत्ताच्या ह्या बाईटमध्ये मला पण काही योग्य वाटत नाही. तो त्यांचा काय व्ह्यू असेल तो त्यांनाच माहीत असेल. परंतु जनता ही एकदम फार हुशार आहे, जनतेला कळतं. खरंच असं मी एक उदाहरण देईल ह्या ठिकाणी की खरं म्हणलं तर मुलाला वेळेत काय म्हणजे वेळेत काय द्यायचं असतं ते आई आणि ह्यांना माहीत असतं, आई आणि वडिलांना माहीत असतं. तर त्यांनी मागितल्यानंतर देण्यापेक्षा सुद्धा मागण्या अगोदर दिलं तर ते खरं आई वडिलांचं लक्ष आहे. तसंच हे नगरपालिका ही पालक आहे आणि आम्ही पाल्य आहोत. आम्ही जे मतदार आहोत आम्ही पाल्य आहोत आम्ही आणि ते आमचे मायबाप आहेत. आम्ही मायबाप होण्याकरता आता निवडणूक लढवतोय तर त्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तर आपण ह्या दृष्टिकोनातून त्यांनी करायचा विचार केला असता तर मला वाटतं रस्ते हे अगोदर पण झाले असते आणि ते का झाले नाही त्यावर मी नगरपालिकेत आता नसल्यामुळे मला त्याची काही कल्पना नाही आहे किंवा मी त्याचा काही अभ्यासही केलेला नाही आहे. परंतु मी नगरपालिकेत सर्व नागरिक ह्या माझ्या 11 नंबर प्रभागमधून मला जर सगळ्यांनी जर पाठवलं तर मी खरोखरच जनतेसाठी मला सेवा करण्याची संधी मागच्या 1985 ते 90 नंतर 91 ते 95 मध्ये मला काही यश आलं नाही. परंतु परत 95 ते 2000
आणि 2001 ते 2005मध्ये मला ह्याच लोणाळकरांनी, ह्याच मतदारांनी मला सभागृहात पाठवलं होतं आणि मी त्या सभागृहामध्ये काम करण्याची मला जी काही संधी त्यांनी दिली होती त्याचं मी सोनं करायचा प्रयत्न केला. मी सोनं केलं असं नाही म्हणणार मी, मला आता सोनं करण्याची जर संधी आपण मला दिली तर मी जरूर प्रयत्न करेल, एवढंच ह्या ठिकाणी सांगेल मी. आपल्या इथे लोणावळा हे कचरामुक्त गाव आहे. एक प्रश्न विचारायचा सर, आपण नंतर थोड्या वेळाने तुमचे प्रश्न घेऊयात. आपल्या लोणावळ्यामध्ये कचरामुक्त गाव म्हणून लोणावळा शहर, तर असं तुम्हाला वाटतंय का खरंच जर हे लोणावळा कचरामुक्त झालेला आहे का? इव्हन तुमच्या एरियामध्ये कचरा कुंड्या बऱ्याचशा भरलेल्या आहेत, वाहून खाली सांडलेल्या असतात, म्हणजे बऱ्याचशी दुर्गंधी तिथून पसरत असे. ऐन वेळेला खूप भरल्यानंतर ते कचरा उचलायला येतात, कधी कोणी कंप्लेंट केल्याच्या नंतर येतात, कधी कोणी येतच नाहीये. तर या बाबतीत आपल्या चौघांचं मत सांगा मला. खूपच छान प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. वास्तविक पाहता आमचा सगळा आमची जी जो अर्धा भाग आहे आमच्या वस्तीतला, तो जास्तीत जास्त चतुर्थ श्रेणी कामगारांनी भरलेला आहे. ते ॲक्च्युली सर्व लोकांचा कचरा साफ करतात, परंतु आमच्याच वॉर्डमध्ये कचऱ्याचा अक्षरशः नीटप्रमाणे त्याचा निचारा होत नाही. कचरा कंडीच्या बाहेर अक्षरशः कचरा होतो म्हणून वाहत असतो. शौचालयाची जी घाण किंवा जे ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर होतं, आता जवळजवळ 1 हप्ता झाला असेल तर ते जरा चित्र चांगले दिसते, कचरकोंडी व्यवस्थित साफ आहे, शौचालयाची जे ड्रेनेज वगैरेची व्यवस्था पण चांगली आहे. परंतु आमचे जे लोक आहेत, जे चतुर्दशी कामगार आहेत आमच्याकडे जास्त आहेत, ते लोकांचा अक्कल लोण्याचा कचरा साफ करतात, परंतु आमच्या विभागामध्ये मात्र दुर्लक्ष होतं. तर तो नावाला कचरामुक्त आहे पण ॲक्च्युली कचरामुक्त नाही आहे. आमच्या लोणावळा सिद्धार्थनगरमध्ये नाही, तुम्ही वांगरवळी बघा, रेल्वे विभाग बघा, तुम्हाला कचरा वगैरे उतरवून वाहता दिसतं. परंतु आत्ता जरा निवडणूक आली म्हणून जरा तुम्हाला साफसफाई दिसते, लाली पावडर, परंतु वास्तविक तसं नाही. तर ते कुठंतरी असं निवडणूक समोर ठेवून असं नाही झालं पाहिजे. कंटिन्यू लोणावळा शहर हे पर्यटन स्थळ म्हणून पूर्ण जगावर जगाच्या नकाशावर ओळखलं जातं. परंतु आपलं पण कुठं कर्तव्य नगरपालिकेचे किंवा शासनाचा, बाबा लोणावळा खूप जगामध्ये प्रसिद्ध आहे, ते लोणावळा सुंदर व स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता आम्ही या तरुण वगैरे निवडणुकीमध्ये उतरलं तर आमचं ते विजन आहे, तेव्हा प्रथम आमचा जो विभाग आहे, आमचा जो एरिया आहे, तो आम्ही पूर्णतः स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. एरिया स्वच्छ झाला तर आपोआपच लोणावळा पण पूर्ण स्वच्छ होणार. म्हणजे तुम्ही फक्त सीमित तुमच्या वॉर्ड प्रमाणे वॉर्ड मध्येच फक्त स्वच्छता ठेवणार आहे? नाही, वॉर्ड नाही, मी तुम्हाला आत्ताच बोललो, जर आमचं वॉर्ड, मी पहिलं वॉर्डपासून सुरुवात करेन. मी माझं घर स्वच्छ असेल तर दुसऱ्याचे घाण करणार, बरोबर ना, आपण. परंतु मी पहिला वॉर्ड माझा पूर्ण क्लिअर करणार, नंतर मग लोणावळा करणार. एक तुमचा जर एक भाग झाला तर एक लोणावळ्यात एक विशिष्ट भाग साफ झाला तर पूर्ण प्रक्रिया चालू होते. परंतु मी माझी सुरुवात मी माझ्या घरापासून सुरुवात करणार आहे. ठीक आहे. कचऱ्याच्या संदर्भात प्रश्न जो आहे तर ती पूर्णपणे विल्हेवाट योग्य वेळेत आणि पूर्णपणे ती लागत नाही, हे तेवढंच खरं आहे. आणि संपूर्ण लोणावळा शहराच्या पटलावरती जर पाहायचं झालं तर ती कुठेच नाही आहे. तुम्ही आपलं डम्पिंग स्टेशन जरी पाहिलं वरसुलीचं, तर तिथे पण तिथला कचरा मेन मुख्य हायवेपर्यंत आलेला दिसतो तुम्हाला. आणि तिथं असणाऱ्या हॉटेलवाल्यांची, म्हणजे मी बऱ्याचदा चर्चा करतो लोकांच्या प्रश्नाबरोबर, तर तिथे जे काही समोर हॉटेल आहे आपल्या टोल नाक्याच्या समोर, तर तिथे पाहिलं तर त्या हॉटेलमध्ये त्यांच्या कस्टमरला, म्हणजे त्यांच्या ग्राहकांना देखील त्या कचऱ्याचा वास सहन करावा लागतो. म्हणजे इथं असणारं असं आहे की नगर परिषदेच्या मधून जे काय टेंडर त्या संदर्भामधले जे जातात, आणि तिथे मला असं वाटतं की जे कचरा उचलणारे म्हणजे जे कर्मचारी आहेत, सफाई कर्मचारी, नाही, घंटागाडी वेळच्या वेळेवर येत नाही, तो एक प्रॉब्लेम आहेच आहे. पण ती जी कामगारांची संख्या आहे तर ती पण कमी आहे, आणि जी कामगार संख्या आहे ती मला नाही वाटत की संपूर्ण लोणावळा शहराच्या दृष्टीने ती पुरेशी आहे. आलं का लक्षात? मग ते कमी कामगार आहेत, लोणावळा शहराची लोकसंख्या किती आहे त्याच्यावरती, मग हॉटेल आहेत, पर्यटक येतात, मग त्याच्यातून होणारा कचरा, दैनंदिन व्यवहाराच्या वस्तू, तुम्ही काही गोष्टी प्लॅस्टिकमध्ये आणताय, मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मग कामगारांची पण संख्या कमी आहे. तुम्ही जे टेंडर दिलेले आहेत, मग ते टेंडर त्याच्यामधून पण ते कचरा उचलणारे दिवसाआड येतात, म्हणजे त्याच्यातही भ्रष्टाचार आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर एकच कारण मला तरी असं दिसतं, भ्रष्टाचारी आणि म्हणजे त्याला रटाळ कारभार जो म्हणतात तो. मग त्याच्यातला कुठलाही अधिकारी असो किंवा तिथला स्थानिक नगरसेवक पण असो, त्यांचं वैयक्तिक रित्या असं कोणाचंच तिथे लक्ष नाही आहे. म्हणजे हा मला असणारा तिथं प्रश्न
वाटतो की तुम्ही जे देताय ते टेंडर आणि तुमची लोकसंख्या, कामगार संख्या ही तिथल्या असणारे म्हणजे असमर्थ ठरलेली, हे मला वाटतं. म्हणजे कामगार तिथे कमीच आहेत. कामगार कमीच आहेत. कामगार जर जास्ती असते तर ते त्यांनी डिस्ट्रीब्यूट केले असते असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. हा माझा वैयक्तिक, पण तो आरोप आहेच माझा. म्हणजे कामगारही कमी. काही वेळेस असं होतं की नगरपालिकेच्या घंटागाड्या त्यांच्या नगरपालिकेच्या तिथे उभ्या असतात, कर्मचारी असून देखील, तरी पण त्या वेळेवर येत नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. ठीक आहे ना, नगरपालिकेच्या जनतेचं जरी म्हटलं तरी तिथे असणारे मग जर सफाई कर्मचारी जर काम करत नसतील तर मग त्यांच्यावरचे अधिकारी मुकदम आहेत, मुकदमांच्या वरती सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत, तर मग त्याला असणारा जबाबदार मुकदम पण आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर पण आहे. पण अवेअरनेस जो आहे तो त्यांच्या नागरिकांचा पण नाही आहे. माझ्या प्रभागातलं झालं काय आणि इतर कुठल्याही प्रभागातलं झालं, समस्या एकच आहे. प्रभाग आपले 11 असोत पण समस्या तीच आहे. म्हणजे तिथं असणारा त्यांचा जो काय सावळा गोंधळ आहे, कामावरती दुर्लक्ष आणि हजेरी लावून पण कामगार नसतील कामावर, असं पण होऊ शकतं. आणि त्यांचे टेंडर पण कोणाला दिलेत, कोणी घेतलेत, ते दिलेत किती तारखेला, ते संपणार कधी आहेत, त्याच्या 6 महिने आधीच काम बंद होतं. बरं झालं तरी त्यांचे वैयक्तिकरित्या जे काय टेम्पो आहेत, आता मी जिथे राहतो मी ते ऑब्झर्व करतोय, शुक्रवारच्या बाजारातला जो काही कचरा होतो, आमच्याकडे पावसाळ्यामध्ये शुक्रवारचा बाजार बसतो, शुक्रवारचा बाजार शुक्रवारी झाला की तो जर बाजार हुडको वसाहतीच्या तिथे जर असेल, नगरपालिकेचं जे पटांगण आहे पुरंदर हायस्कूलच्या बाजूला, तर तिथे असणारा कचरा शनिवारीच उचलला जातो. पण तोच जर कचरा जर सिद्धार्थनगरमध्ये अण्णाभाऊ साठे वसाहतमध्ये जर असेल तर तो 8-8 दिवस उचलला जात नाही. कारण आम्ही असणारे तिथंच वावरत असतो, तर तिथलं असणारं ते माशांची दुर्गंधी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मग इथे असणारं मी त्यांना जबाबदार धरतो, अधिकारी आणि ते नगरसेवक, म्हणजे अकार्यक्षम नगरसेवक आहेत की त्यांना त्या सेवकांचं जे काय काम आहे, तुमच्याकडून अपेक्षाच काय आहे, एक तर कचरा, रस्ते, हेच मला आहे आणि माझा आरोप आहे असं मला वाटतं. मॅडम आपण मॅडम कसं आम्ही तिथे सिद्धार्थनगरमध्येच राहतो आणि दुसरे म्हणजे माझ्या प्रभागातले दुसरे एरिया पाहिले की त्या एरिया कम्पॅरिझन केलं तर आमची जी एरिया आहे, गरीब लोक आहेत तिथे, म्युन्सिपल सगळे कामगार तिथे राहतात आणि ते सगळे झाडूवाले असे कामगार आहेत तिथे. आणि तोच एरिया एवढा म्हणजे तिथे वेळच्या वेळ कचरा घेऊन जात नाही, ते कचरा एकदम ते कुंडी भरून खाली पडत असतो. ड्रेनेजची लाईन व्यवस्थित नाही आहे. ॲक्च्युली ती पातळी जी जमिनीची आहे ती वर खाली आहे आणि ड्रेनेजची जी लाईन गेली आहे ती 6 इंचची आहे आणि अपेक्षित लाईन 24 इंच पाहिजे आणि 6 इंचची लाईन असल्यामुळे ती नेहमी चोकअप असते आणि पूर्ण ते ड्रेनेजचं पाणी ते सगळं असं वाहत असतं आणि त्याच्यामुळे एवढे प्रॉब्लेम्स येतात. आणि हा प्रॉब्लेम फक्त सिद्धार्थनगरमध्ये नाही आहे, गावठाण एरिया, जुनी मारवाडी गल्ली, म्हणजे इथे सुद्धा आहे हा प्रॉब्लेम. आणि हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. मला तरी असं वाटतं की हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे. नक्कीच तुमचा आवाज जनतेपर्यंत पोहोचलेला आहे, तर नक्कीच पुढे काहीतरी होणार. सर आपण पण त्याचं उत्तर द्यायचं आहे. आपला प्रश्न जो आहे की लोणावळा शहर हे कचरा मुक्त आहे का, याबाबत आपलं काय मत आहे, असा आपला प्रश्न आहे. कारण त्याला हे पारितोषिक मिळालेलं आहे लोणावळा शहराला कचरा मुक्त गाव म्हणून. तर मी याबाबत असं सांगेन की संपूर्ण लोणावळा फिरल्यानंतर माझ्या लक्षात असं आलेलं आहे की लोणावळा शहर हा कचरा मुक्त नाही. बरोबर. कारण की मी जेव्हा प्रत्येक ठिकाणी पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की घंटागाड्या आहेत, कर्मचारी वर्ग काम करतात, नगरसेवक किती काम करतात का नाही करत हे काही आपल्याला काही दिसणार नाही, नागरिकांना दिसणार नाहीये. परंतु जे काही घंटागाडी फिरत असतात ते रेग्युलर येत असतात, काही ठिकाणी येत असतील, काही ठिकाणी येत पण नसतील, पण कचरा मुक्त झाला आहे आणि त्याच्यामुळे लोणावळ्याच्या मुख्याधिकाऱ्यांना पारितोषिक मिळतंय. म्हणजे मी ह्या ठिकाणी असं सांगेन आपल्या जनतेला की मंत्रालयातून कुठला तरी अधिकारी येतो, तो अधिकारीला अशा ठिकाणी घेऊन जायचं की जिथं सगळं स्वच्छ आहे आणि ते दाखवायचं, त्याचं फोटो सेशन करायचं आणि नागरिकांसमोर थोडक्यात फसवणूक करायची. हे काम जर लोणावळा नगरपालिकेने जर करत असेल तर हे चुकीचं आहे. कारण की मुक्त म्हणल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित केलं पाहिजे आणि जर तुम्हाला पारितोषिक मिळालं आहे तर मग तुमचे गटर असतील, ड्रेनेज असेल, तुमचं
का जे काही गोष्टी असतील त्या सगळ्या तुम्हाला पूर्ण केल्याच पाहिजे आणि त्या तुम्ही करत नाही आहे म्हणजेच कचरामुक्त नाही आहे असं माझं वैयक्तिक सर मत आपलं आहे. उत्तर मला मिळालेलं आहे. आपल्याला चौघांसाठी एक पुढचा प्रश्न आहे की वॉर्ड क्रमांक 11 मध्ये दलित वस्ती जास्त आहे, बरोबर ना? तर तिथे सांस्कृतिक भवन आहे तर त्याचं काम पूर्ण झालंय की नाही, आणि नाही झालंय तर ते आतापर्यंत का नाही झालेलं? खूपच जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला मॅडम तुम्ही आमच्या. तर सांस्कृतिक भवनचे जे कार्यक्रम चालले तर प्रत्येक विभागामध्ये आपापसात मतभेद असतात, ते एक कारण आहे. किंवा जो सांस्कृतिक भवनासाठी लागणारा जो निधी असतो तो उपलब्ध नाही आहे. तर मी माझ्या वैयक्तिक प्रयत्नातून मी आमदारांशी स्वतः संपर्क साधून मी आमदार फंडातून सांस्कृतिक भवनासाठी मी 5 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि तो पण तो जो निधी मिळून दिलेला आहे मी तो बांधकाम स्वरूपात मी दिलेला आहे. आणि त्यानंतर मी भारतीय जनता पार्टीचे जे माझे सहकारी आहेत त्यांच्याशी मी चर्चा करून मी 2 लाख रुपये मिळून सुद्धा दिले. म्हणजे टोटल 7 लाख रुपये मी सांस्कृतिक भवनासाठी मी प्रयत्नातून माझ्या मी मिळून दिलेले. आता फक्त थोडं एकदम बोलतात ना जे कळस राहिलं आहे, फक्त थोडं कळसाचं म्हणजे हे आमच्या स्तूपचं काम झालेलं आहे. आणि आता तो थोड्या दिवसामध्ये मी तो पूर्ण सांस्कृतिक भवन जे माझ्या प्रयत्नातून मी जे माझे जे संपर्क आहेत माझे जे मित्र वगैरे मंडळी तर मी माझ्या संपर्कातून निधी उपलब्ध करून त्यांचा नक्कीच प्रयत्न करेन. हो मी आमदार मी फॉलोअप घेतला त्याचा आणि आमदारांशी संपर्क साधून मी माझं योगदान दिलेलं आहे. मी 5 लाख रुपये आमदार फंडातून बांधकाम स्वरूपात मी मिळवून दिलेले आहे. त्यानंतर काही कालाने मी 2 लाख रुपये प्लस मी चर्चा करून ते सुद्धा कॅश दिलेले आहे. मी आपलं उत्तर मिळालं. धन्यवाद सर आपण पण मला थोडंसं म्हणजे वेगळा वाटतं हा प्रश्न की सांस्कृतिक भवन जर म्हटलं तर नगर परिषदेच्या अधिकारातलं ते असतं, नगर परिषदेच्या मालकी हक्काचं असतं. तर प्रभाग क्रमांक 11 मध्ये सांस्कृतिक भवन हे प्रियदर्शनी संकुल आहे. तर प्रियदर्शनी संकुल जे आपलं सांस्कृतिक भवन आहे तर तिथं देखील त्यांची व्यवस्था जी आहे म्हणजे मॅनेजमेंट जे आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि माझे मोठे बंधू जे आता बोलले की सांस्कृतिक भवनाविषयी तर तो बौद्ध समाजाच्या व्यक्तिगत बुद्ध विहाराचा प्रश्न आहे. आणि बुद्ध विहाराच्या प्रश्नासाठी ते आमचं विहार आहे म्हणजे प्रार्थनास्थळ आहे ते बौद्धांचं. आणि बौद्धांच्या प्रार्थनास्थळासाठी ते जे काय म्हणतात निधीचं तर ते बरोबर आहे. पण नगर परिषदेचं ते नगर परिषदेच्या मालकी हक्काचं नाही आहे. हां नगर परिषदेच्या मालकी हक्काचं प्रियदर्शनी संकुल आहे. पण ते एवढं मोठं असताना देखील तिथे असणारं जिथे आपण एंट्री करतो त्या सभागृहात तर तिथेच ती हे मुतारी आहे तर तिचा खूप घाणेरडा वास तिथे येतो. आणि त्या कारणामुळे तिथले कुठले सांस्कृतिक कार्यक्रम होत नाहीत. तिथे लग्न पूर्वी व्हायची किंवा वेगवेगळी शिबिरांचं आयोजन तिथे व्हायचं नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा आपल्या लोणावळ्यातले जे काही संस्था आहेत, धर्मदाय संस्था आहेत, सामाजिक संस्था आहेत तर त्या संस्थांच्या माध्यमातून तिथे आधी खूप कार्यक्रम चांगले व्हायचे. पण त्याचं जसं नगरपालिकेचं तिथे दुर्लक्ष झालं तर तो आता सद्यस्थितीला असणारा गंजेड्यांचा अड्डा आहे. तिथे गांजा पिणारी मुलं रात्री असतात. तुम्ही सर्वे करा, तुम्ही पहा तिथे. मी पाहिलेलं आहे, माझ्याकडे पुरावे आहेत त्याचे की तिथे असणारं गांजा आणि उलटे पालटे सगळे घाणेरडे उद्योग तिथे चाललेले असतात. तर पालिकेचं आणि त्या प्रशासनाचं आणि प्रभाग क्रमांक 11च्या लोकांचं पण त्या सांस्कृतिक भवनावरती तुम्ही पाहिलं तर लक्ष नाही आहे. आणि दुसरा कम्युनिटी हॉल आपल्याकडे महात्मा गांधींच्या नावाने होता, महात्मा गांधी हॉल. तर आता जी काय नगरपालिकेची नवीन बिल्डिंग झालेली आहे तर त्यांनी तो महात्मा गांधी हॉलच त्याच्यातून गायब केलेला आहे. म्हणजे तुम्ही ही लोकांची गैरसोय करताय. ते नावच नाही आहे. महात्मा गांधी हे आपले राष्ट्रपिता आहेत, त्यांना आपण राष्ट्रपिता म्हणून संबोधतो की ज्यांचं स्वातंत्र्य चळवळीच्या याच्यात योगदान मोठ्या याच्यात आहे. आणि महात्मा गांधींच्या नावे असणारा हॉल जर तुम्ही तो गायब केलेला आहात तर तुम्ही सगळ्या लोणावळा नगर परिषद लोणावळा आणि आजूबाजूच्या गोरगरिबांची तुम्ही हे केलेली आहे, गैरसोय केलेली आहे. तुम्ही नगरसेवक झालात, माझ्या तुम्हाला शुभेच्छाच आहे. जर समजा तुम्ही नगरसेवक झालात आणि तेच महात्मा गांधी हॉल हेच नाव पुन्हा आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न? मी 1001% 100% नव्हे तर मी 1001% मी जर काउन्सिलमध्ये मला जर ह्या जनतेने संधी दिली तर मी तो हॉल कम्युनिटी हॉल तयार करणार. माझी तुम्ही कार्यक्रम पत्रिका बघा ताई, माझ्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये कम्युनिटी हॉल आणि ऑडिटोरियमची मी हे ग्वाही देतोय, आश्वासन देतोय. तिथे असणारं तुम्ही पाहू शकता. जनतेने माझी कार्यक्रम पत्रिका वाचावी की त्याच्यात मी लिहिलेलं आहे
की तो सांस्कृतिक हॉल असला पाहिजे, जेणेकरून गोरगरिबांची लग्न ती परवडली पाहिजेत. आज वैयक्तिकरित्या जर कुठल्या हॉलमध्ये किंवा लॉनमध्ये लग्न करायचं झालं तर कमीत कमी 1 लाख रुपये त्याचं भाडं आहे, 60,000 70,000 रुपये भाडं आहे. तर मग गोरगरीब असणारी लोक, इथे असणारा दलित, इथे असणारे आदिवासी, इथे असणारे भटके विमुक्त शेतकरी आहेत, जे EBC लोक आहे, म्हणजे इकॉनॉमिकल बॅकवर्ड आहेत, या लोकांचं काय करणार आहात तुम्ही? यांची सोय तुम्ही गैरसोय केलेली आहे. मग तो असणारा हॉल तुम्ही घालवलात कुठे? तो असणारा हॉल तुम्ही घालवलात कुठे? त्याचा प्लॅन काय आहे? आणि त्याचं उत्तर पण त्यांनी द्यावं, ज्यांनी ती बिल्डिंगचा प्लॅन जो पास केला, त्या आर्किटेक्चर असतील किंवा त्यावेळेसची जी काउन्सिल असेल, त्यावेळेसचे जे कोणी सत्ताधारी आहेत, तर त्यांनी माझा हा पहिला प्रश्न आहे की त्यांनी ते उत्तर आधी लोणावळ्याच्या जनतेला द्यावे की महात्मा गांधी हॉल गेला कुठे. म्हणजे तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. मी 1001% महात्मा गांधी हॉल परत स्थापन करणार, ही मी आश्वासन आपल्या माध्यमातून इथे देतो. आणि लोणावळ्याच्या जनतेने तेवढ्यासाठी का होत नाही पण मला निवडून द्यावं, ही देखील मी त्यांच्यासमोर प्रार्थना करतो. जे गांधी हॉल होतं, आम्ही लहानपणापासून पाहिलंय, तिथे भरपूर विवाह संपन्न व्हायचे. बरोबर. अगदीच म्हणजे माझ्या फॅमिलीतले पण कितीतरी विवाह तिथे झालेत. बरोबर. आणि ते हॉल, गांधी हॉल जो होता तो खूप छान सुद्धा होता. पण आता जो आहे प्रियदर्शनी संकुल, त्याची खरंच दुर्दशा आहे, वाईट परिस्थिती आहे त्याची, तुटलेलं आहे. आणि प्लस तिथं काही प्रोग्राम करायचा म्हटलं की त्याचा आवाज घुमतो. हो, काहीच करू शकत नाही तिथं. तर ही एक म्हणजे कशी वाईट स्थिती आहे. त्यांनी सांस्कृतिक भवन चांगल्या ह्याच्याने उभारणी केली पाहिजे होती गांधी हॉल प्रमाणेच, तर ते नाही केलं त्यांनी. सर, आपण त्या बाबतीत काहीतरी उत्तर. मॅडम, आपण लोणावळा शहराचं सांस्कृतिक भवन म्हणजे आहे का, आणि आहे ते कशा अवस्थेत आहे? तर प्रियदर्शिनी जे हॉल जो केलेला होता ते छोटंसं नाट्यगृह म्हणून त्या काळामध्ये बनवलं. 1985 ते 90च्या कालखंडामध्ये ते बनवलेलं होतं. परंतु येणारं 91 ते 55च्या कालखंडामध्ये त्यांनी त्याचं स्वरूप लग्न समारंभासाठीच केलं आणि ते काही पुढे करू शकले नाही. पण मी आपल्याला या जनतेला माहिती देईल की आपल्या पूर्ण लोणावळ्याचा जो आराखडा आहे, त्या आराखड्यामध्ये सांस्कृतिक भवनसाठी म्हणून एक जागा रिझर्वेशन आहे. परंतु कुठलीही रिझर्वेशन करण्याचा अधिकार जो असतो तो काउन्सिलला असतो. आणि रिझर्वेशन केल्यानंतर ते रिझर्वेशन उठवण्यापेक्षा सुद्धा ते कसं घेतलं जाईल याचा प्रयत्न असतो. परंतु आज ह्या माझ्या माहितीप्रमाणे माझा जो कालखंड जो होता त्या ह्याच्यामध्ये हा प्रयत्नच झाला नाही की जे सांस्कृतिक भवन आपल्याला बांधायचं आहे ते बाबा बांधण्याकरता आपण त्यासाठी पैसे मोजावेत आणि पैसे मोजून ते घ्यावं. कारण जोपर्यंत ते तुम्ही करत नाही तोपर्यंत ती वास्तू उभी राहत नाही आणि त्याचा प्रस्ताव नाही. आतासुद्धा माझ्या माहितीप्रमाणे प्रियदर्शनीमध्ये सुद्धा सांस्कृतिक भवनच्या संदर्भात आपण जे म्हणताय तर तिथं काहीतरी ते होत नाही, लग्न समारंभही होत नाही, मग तिथं नाट्यगृहही होत नाही. मग तिथे काही क्रीडांगणच्या दृष्टिकोनातून महात्मा गांधी हॉल आता जो काही आता म्हणाले आमचे मित्र ताई म्हणाल्या, तर ते सांस्कृतिक भवन नव्हतं. ते मुलांना खेळण्याकरता बॅडमिंटन, कॅरम, हे जे काही मुलांचे व्यायामशाळा अशा पद्धतीचा तो महात्मा गांधी हॉल आणि परत सांस्कृतिक प्रोग्राम वगैरे पण ते होत होते पण तो त्यासाठी केलेला नव्हता. माझ्या माहितीनुसार की तिथे सगळं तो त्याचा जो कन्सेप्ट जो होता ना महात्मा गांधी हॉल, हा लग्न समारंभासाठी होता का तुमच्या ह्याच्यासाठी होता, हा भाग महत्वाचा त्यामध्ये येईल. तर त्या दृष्टिकोनातून केलं असतं तर ते बरं झालं असतं. बघू ह्या कौन्सिलनी किंवा मागच्या कौन्सिलनी काय केलं ह्यापेक्षा सुद्धा आम्ही काय करू शकतो का, आम्हाला जर ह्या जनतेने जर काही म्हणजे त्यासाठी तुम्ही जरूर प्रयत्न करेल. आम्हाला आपण मतदारांनी संधी द्यावी अशी मी मतदारांना विनंती करतो. प्रभाग क्रमांक 11 मधील सर्व उमेदवारांनी अगदी छानशी उत्तरं दिलेली आहेत, अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये उत्तरं दिलेली आहेत. आता त्यांना परत प्रश्न आपण विचारणार आहोत, पण एक तात्पुरता एक छोटासा ब्रेक घ्यायची वेळ झालेली आहे. लकी मार्बल अँड ग्रॅनाइट, घराची शोभा वाढवणारं उत्तम दर्जाचं ग्रॅनाइट, मार्बल, कोटा आणि टाइल्सच्या भरपूर व्हरायटीज. आकर्षक डिझाईन्स असलेल्या
फ्लोअर टाइल्स, किचन टाइल्स, बाथरूम टाइल्स विविध रंगसंगती आणि आकारासाठी कटिंग्स करून मिळतील. घर, ऑफिस, बंगलोसाठी लागणारं ग्रॅनाइट, मार्बल, कोटा, कडप्पा आणि टाइल्स साठी एक वेळ अवश्य भेट द्या. उत्कृष्ट गुणवत्ता आणि योग्य दर. लकी मार्बल अँड ग्रॅनाइट, नियर टोल नाका, वर्सोळी, लोणावळा. कॉन्टॅक्ट नंबर 9860230922. सुनील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम. संपूर्ण आशिया खंडात सर्वप्रथम आणि प्रसिद्धी मिळवलेले सुनील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम. 100+ नॅशनल अँड इंटरनॅशनल सेलिब्रिटीज अँड लीडर मॉडेल. सुनील कंडलूर यांनी अतिशय परफेक्ट मोजमाप तसेच फोटोग्राफ घेऊन हुबेहूब मीनाच्या प्रतिकृती बनवल्या आहेत. विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, देश विदेशातील सिनेकलाकार, राजकीय व्यक्ती तसेच ऐतिहासिक व्यक्ती यांना भेटण्याची सुवर्ण संधी. Be careful and make sure before you take tickets that you are in Sunil Celebrity Wax Museum. आता एका नवीन व प्रसिद्ध ठिकाणी. आमचा पत्ता G34 लोणावळा, स्क्वेअर मॉल, लोणावळा. नमस्कार. प्रभाग क्रमांक 11 मधील सर्व उमेदवारांनी अगदी छानशी उत्तरं दिलेली आहेत आणि तो छोटासा ब्रेक जो होता तो संपलेला आहे. पुन्हा की त्यांच्याच वॉर्डमध्ये या पूर्ण लोणावळ्यामध्ये त्यांना काय करू इच्छितात, काही नाही, या गोष्टींची त्यांच्या समस्या काय आहेत या जाणून घेऊयात. आपल्याकडे काही पत्रकार बसलेले आहेत, तर पत्रकारांना काही प्रश्न उमेदवारांना करायचे आहेत, तर त्यांना पण विचारूयात की तुमचे काही प्रश्न आहेत का सर? आता जी चर्चा झाली आहे रस्त्याच्या बाबतीत, सर माईक जवळ ठेवा. रस्त्याच्या बाबतीत जी चर्चा झाली तर बापूसाहेब यातले अनुभवीत, मग गेली 40 वर्ष राजकारणात आहेत. हे सगळे नवीन असले तरी हे बघतात आणि तुम्ही प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. रस्त्याचं बिल कोण काढतं किंवा ऑर्डर कोण काढतं किंवा ते नेमके आत्ताच का केले हा प्रश्न मी जरा बाजूला ठेवतो. मी एकच विचारतो की रस्ते दरवेळेला 3-3 इंच उंच वाढवत का जातात? रस्त्याची म्हणजे बनवायची जी पद्धत आहे ही अशीच आहे का, किंवा अशी बनवण्यानं उद्या काळ काय होईल, हा रस्ता होतो का व्यवस्थित? हा एक आपला जो अनुभव आहे तिथला. म्हणजे आपण स्वतः स्थायी समितीत होतात म्युन्सिपाल्टीच्या. मला वाटतं तुम्ही बांधकाम खातं पण स्वीकारलेलं होतं वाटतं, नाही पण विरोधी पक्ष होते, उपाध्यक्ष होते. हां, तर आपण तो अनुभव आपला. आणि माझा प्रश्न जो आहे तर याचं मला व्यवस्थित उत्तर मिळावं जरा. आपला जो प्रश्न जो आहे तो प्रश्न रस्ते जे कसे होतात आणि कसे बनतात आणि हे जे रस्ते होतात ते कशा पद्धतीने केले जातात. मी आपल्याला माहिती देईल, जनतेला माहिती देईल की माझ्या ज्या 25 वर्षाचा अनुभव नगरपालिकेचा लक्षात घेता आणि बांधकाम खात्याचा सुद्धा जरी नसलो तरी विरोधी पक्ष नेता म्हणून मी काम करत होतो. आणि त्याच्या त्रुटी कशा असतात ते मी सांगतो आपल्याला की रस्ता करताना खरं म्हटलं त्याचं इस्टिमेट जे आहे ना त्या इस्टिमेटप्रमाणे इंजिनियर त्याचं ते प्लॅनिंग करत असतो. टाउन प्लॅनिंगला पाठवलं जातं, त्याची मंजुरी मिळते आणि मिळाल्यानंतर मगच तुम्हाला त्यानंतर रस्ता करता येतो. परंतु त्या ह्याच्यामध्ये इस्टिमेटमध्ये जर रस्ता खोदून रस्ता करा असं जर नसेल तर टेंडरमध्ये तसं ते पण मुद्दा नसेल तर तो रस्ता करणारा टेंडरदार हा तो रस्ता करूनच टाकतो. पण जर ते केलेलं असेल आणि जर की खोदकाम केलं पाहिजे, खोदकाम करून बाबा ते अर्धा इंच केलं पाहिजे, 1 इंच केलं पाहिजे आणि मग त्याच्यावर दुसरं मटेरियल टाकलं पाहिजे. आणि ते जो आत्ता वर्षानुवर्ष जो रस्ता जो पायरीच्या खाली होता तो आता पायरी पण ती रस्त्यावर आलेली आहे असा जो तुमचा मुद्दा आहे तो ह्या टेक्निकल भागेमध्ये किती नगरसेवक त्याचा अभ्यास करतात, किती लोक त्याचा जाऊन जाब घेतात. मला सांगायला असं जनतेला वाटेल की रस्ता चालू असताना सुद्धा तो रस्त्यामध्ये असणारे डांबर किंवा त्याचं असणारी खडी ते किती नगरसेवक जाऊन पाहतात, ते योग्य आहे का नाही. मग त्याचं योग्य नाही तर मग त्याचं सॅम्पल करून दिले का, ते हे देण्याचं काम मी केलेलं आहे. परंतु तर त्या ह्याच्यामध्ये जर नसेलच समजा की खोदकाम करून रस्ता करा आणि त्याचं इस्टिमेट वाढतं मग ते आणि वाढलेलं त्या बजेटमध्ये नसेल तर मग ते होत नाही. आणि दुसरी एक माहिती जनतेला देतो मी की रस्त्याचं टेंडर हे जर समजा 1 करोड रुपयाचं असेल तर कायद्यामध्ये त्याचे प्रोव्हिजन आहे की तुम्ही 10% काम करू शकता, म्हणजे 10 लाखाचं करू शकता. तर ते प्रोव्हिजन त्यासाठी ते करून ठेवलेले आणि मग अचानक रस्ते कसे काय झाले
असं जेव्हा विचारलं जातं तर ते त्या माध्यमातून केले जातात. नाही, पण हा रस्ता जॉईंट होत नाही. म्हणजे आधीच्या रस्त्याला हा वरचा रस्ता टाकलेला जो 3 इंच उंचीचा हा जॉईंट होत नाही आणि मग तो दरवर्षी जो खर्च निघतो, दरवर्षी रस्ते वाढवले जातात. बरं, ह्याचा हिशोबही लागत नाही की डांबरपट्टी कुठं कुठं केली आहे किंवा काय केली, किती लाखाची केली आहे, हे काय मोजलं जात नाहीत. ह्याच्यावरती मूळ काम हे भले नगरसेवकांचं नसलं तरी नगरसेवक या गोष्टीवरती वॉच का नाही करत? आपण स्वतः होते त्यामध्ये, वॉच करून मी आपल्याला एक माहिती दिली ह्या बाबतीमध्ये की वॉच करणं तर सर्वसामान्य सगळे जर अभ्यासू नगरसेवक असेल तर तो ते करू शकतो, करायला पाहिजे. त्याचं मी आपल्याला उदाहरण दिलंच मी. पण सभागृहामध्ये जेव्हा बिल मंजुरी येते तेव्हा आपल्याला माहिती देतो की बिल हे जेव्हा तो देतो, पुटअप करतो, तर कायद्यात तरतूद अशी आहे की त्यांनी समजा जर एक 25 लाखाचं जर बजेट त्यांनी म्हणजे रस्ते काही केले आणि 25 लाखाचं बिल त्यांनी नगरपालिकेत दिलं तर ते चीफ ऑफिसर आणि नगराध्यक्षाला 90% देण्याचा अधिकार आहे. राहिला प्रश्न 10%चा, तर 10%चं बिल ते बाजूला ठेवतात, परत त्याला रस्ते करायला सांगतात. तो 1 करोडपर्यंत रस्ते करतो, त्याला ते 90%चे पैसे मिळतात आणि उरलेल्या 10%चं मग बिल मंजुरीला जेव्हा येतं तेव्हा आमच्यासारखा विरोधी पक्ष नेता जो अभ्यासू आहे तो अभ्यास करून तिथे बोलायला जातो त्यावेळेपर्यंत तिथं ते अरे अशा पद्धतीने झाले का, मग हे चुकीचं झालं आहे का, मग एक काम करा, हे 10% त्यांचे जप्त करा. त्याला त्याचं काही सुरू वाटत नाही. मग अशा पद्धतीने जर कॉन्ट्रॅक्टर काम करत असेल तर ते 90% द्यावेत का? पण कायद्यात प्रोव्हिजन आहे 90% देता येतं कामाच्या बिलाच्या अगेन्स्ट. तर अशा पद्धतीने कामकाज चाललेलं आहे. ह्या कामाला सुद्धा सुधारणा करण्याकरता सुद्धा नगरसेवक निवडून गेले पाहिजे. पण अभ्यासू नगरसेवक अभ्यास करणं, त्याला तिथं पूर्ण वेळ देणं हे प्रॅक्टिकल पाहिलं गेलं तर फार शक्य नाही आहे. कारण आत्ताचा जो येणारा जो म्हणजे नगरसेवकांची जी काही मी आता लोक मी सगळे पाहतो जे उभे राहिलेले आहेत ते कोण व्यवसाय करतो आहे, तो पूर्ण वेळ व्यवसाय करतो आहे, पूर्ण वेळ तो नोकरी करतो आहे आणि त्यातून मग नागरिकांना जर आपल्याला वेळ द्यायचा असेल तर किती ते शक्य आहे आणि किती अशक्य आहे हे ज्यावेळेला जो नगरसेवक म्हणून निवडून जातो तेव्हा लक्षात येईल. आणि माझ्या मतदारांना जो लक्षात येईल की नगरसेवक निवडून येईपर्यंत तो सगळं गोष्ट सांगतो की मी हे करेल की मी ते करेल, परंतु तिथे गेल्यानंतर देत नाही. कारण की त्याला वेळच नसतो ना. त्यांनी झोकून टाकलं पाहिजे की नाही मी समाजाचा व्रत घेतलेलं आहे, मी आता माझं सगळं सोडून देईल. पण शक्य आहे का ते? कारण संसार आहे मागे त्याच्या परत, आणि संसार असल्यामुळे नोकरी सोडू शकत नाही, व्यवसाय पण काय सोडू शकत नाही कारण की संसार आहे म्हणून. शेवटी संसार करणं त्याला, पण संसार सोडून समाजसेवा करणं हे प्रॅक्टिकल शक्य नाहीये. एकूण तुमच्या एकंदर याच्यामध्ये की मी किती इथं जाऊन जरी भांडलो काही केलं तर कायद्याच्या पळवाटीतून यातनं मार्ग निघतात. त्यामुळे एक लिमिट असतं आमचं भांडायचं, त्याप्रमाणे आम्ही भांडतो असं तुमचं नाही. असं मत नाही माझं. लिमिट आहे असं नाही. माझ्यासारख्याचा जर तुम्ही जर अभ्यास जर केला असेल किंवा मतदारांनी मला जर ओळखलं असेल तर माझ्या परीने मी खरंच मी जे बोलतोय की झोकून काम केलं पाहिजे त्या नगरसेवकांनी ते मी करायचा प्रयत्न जरूर केलेला आहे. आता मला संधी मिळेल. माझा 10 वर्षाचा कालखंड होता, त्या कालखंडात मी नगरपालिकेत नव्हतो, तरी सुद्धा काम करण्याची इच्छा असली पाहिजे ना. इच्छाशिवाय कुठलंही काम होत नाही. इच्छाच नाही आम्हाला काम करायची. आणि आता दुसरा प्रश्न की आपण तसं 2 जण आपण 2 जण नगरसेवक व्हायच्या इच्छुक आहात. हां, त्यातल्या एकाला किंवा दोघांना संधी तर नक्की मिळणारच आहे. तर हा विषय की तुम्ही रायगड हे जे रायगड उद्यान आहे आता हे तुम्ही म्हणता तिथं सांस्कृतिक भवन नाही आहे किंवा लोणावळा जागा नाही. रायगड उद्यान हे आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे ना, सेमी गव्हर्नमेंटकडनं हे डेव्हलप करण्याकरता आपण कधी प्रयत्न केले का? की जसं जर का लोणावळ्याला एक वर्गाचा दर्जा मिळवून किंवा एक हिल स्टेशन म्हणून मुंबईकरवाले तर बघतात की हे लोणावळा हिल स्टेशन व्हावं आणि त्या दृष्टीनं मुंबईवाल्यांचे प्रयत्न आहेत. तर आपला काय याच्यामध्ये प्रयत्न असेल की रायगड उद्यान, एक खंडाळा आपलं तलाव, वलवण तलाव. सरांचा असा प्रश्न आहे की लोणावळा हे पर्यटन स्थळ आहे, त्याला दर्जा अजूनपर्यंत मिळलेला नाहीये, तर त्याच्यामध्ये तुम्ही तो दर्जा मिळवून देण्यासाठी काही कराल का? नाही, रायगड उद्यान बाबतीत आपलं काय मत आहे? कारण तुम्ही चौघांनी या विषय हात घातलेला नाहीये, तर यातून काय आपल्याला हे होईल? कारण तिथं म्हणजे अगदी पर्यायानं तिथल्या आसपासच्या लोकांना उद्योगधंदा मिळेल. कारण उद्योगधंदा वाढला पाहिजे. मुळामध्ये विशिष्ट लोकांच्याच हातात आहे तो आपल्या सगळ्यांना मिळाला. तुमचा प्रश्न कळाला आहे. स्वागत करतो मी तुमच्या प्रश्नाचं. की रायगडचा जर मुद्दा तुम्ही म्हणताय की तो जो भाग आहे
तर तो महाराष्ट्र शासनाच्या फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजे जंगल विभागाकडे तो असणार आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला सांस्कृतिक म्हणजे तुम्ही जे म्हणताय की त्याच्यात जर काय करायचं असेल तरी ते नगर परिषद प्रशासन आणि ते असणारं प्रशासन त्यांचं पार्क अँड गार्डनच्या अंडर येतं ते. तर त्याचं त्या दोन्ही प्रशासनाच्या संगनमताने तसा आपल्याला एक ठराव करावा लागणार आहे माझ्या माहितीनुसार. आणि त्याच्यानंतर ते संगनमताने आपल्याला काहीतरी करता येईल. त्याचे सर्वस्वी आणि पूर्ण अधिकार हे लोणावळा नगर परिषदेचे नाही आहेत. इथं असणारं ते पहिलं समजून घ्या, कारण ती जागा नगर परिषदेची नाही आहे. आणि सांस्कृतिक भवन आणि लोणावळा शहर आणि लोणावळा शहराची भौगोलिक परिस्थिती जर पाहता की आसपासचा जो परिसर आहे आपल्याला डोंगर सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीमध्ये लोणावळा शहर आहे. आणि इथे असणारी संपत्ती नैसर्गिक संपत्ती आणि जे सौंदर्य आहे तर हे खूपच सुंदर आहे. तर त्याच्यासाठी असणारा एक वेगळा निधी पण आहे. तर तो निधी नगरपालिकेनेच वापरायचा आहे. आणि त्याच्यामध्ये असणारे आता नवीन तसं पाहायला गेलं तर तुम्ही पहा एकही कुठला नवीन प्रोजेक्ट जो आहे तो इथे असणारा पर्यटकांसाठीचा नाही आहे. जो भुशी डॅम जो आहे म्हणताय तो रेल्वेच्या मालकीचा आहे. जो लोणावळा खोंडगेवाडीला जो पहिला डॅम आहे लोणावळा डॅम म्हणताय तो टाटाच्या मालकीचा आहे. मग लोणावळा नगर परिषदेच्या मालकीचा असणारा तुंगारली डॅम आहे. पण तुंगारली डॅमवरती पर्यटक जात नाहीत. मग तुम्ही पर्यटन व्यवस्था अशी तयार करणार आहात का? मग राजमाचीचे जे काय पॉईंट्स आहेत तिथले ते लोणावळा नगर परिषदेच्या हद्दीतले आहेत. आणि मग त्याच्यासाठी लोणावळा नगर परिषदेच्या आणि लोणावळ्याच्या काउन्सिलच्या कुठल्याही नगरसेवकाचं तिथे लक्ष नाही की येणारे जे काय पर्यटक आहेत ते पुन्हा पुन्हा लोणावळ्यात कसे येतील, त्याच्यातून जास्तीत जास्त रेव्हेन्यू लोणावळा नगरपालिकेला कसा मिळेल त्याच्याकडे लक्ष नाही देत. मग तो रोपवेचा आपला जो आधीचा कार्यक्रम आहे त्याच्यावरती कितीतरी झालं. आता बापूसाहेब ना आपण याचं उत्तर सर माईक जवळ धरा. रायगड उद्यान बाबतीत आपण उत्तर द्यायला, कारण डॅम बिम हळूहळू तो विषय वेगळा व्हायला. नाही असू द्या ना. रायगड बाबतीत सांगतो की ते नगर परिषदेच्या मालकीचं नाहीये. युवकांना रोजगार मिळेल का जर का ते रायगड उद्यान करता आपण नगरपालिकेनं प्रयत्न केला की एकंदरच हिल स्टेशन आणि रायगड उद्यान असं एकत्र जॉईन करून आम्हाला काही जागा द्या तिथली, आम्ही काही त्याच्याकरता डेव्हलप करू, असं काही आपल्याकडं असा प्लॅन काही आहे का? लोणावळा नगरपालिकेच्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये ते जे जागाच ती जी आहे ती महाराष्ट्र शासनाची वन विभागामध्ये असल्यामुळे तिथे तुम्ही जे नागरिकांच्या वतीने तुम्ही जो मुद्दा मांडताय की तिथे त्या एवढ्या मोठ्या जागेमध्ये जर तिथं काही सांस्कृतिक भवन म्हणा किंवा काही कार्यक्रम मुलांना खेळण्याकरता म्हणा असं काही करायचं असेल तर त्याबाबत तुम्हाला कौन्सिलला ठराव करता येईल. आणि तो ठराव महाराष्ट्र शासनाला पाठवता येईल की या संदर्भात आमची इच्छा आहे. आमची त्यामध्ये दुसरं तुमच्याबरोबर ते करताना सुद्धा ठराव करताना सुद्धा तुमच्या हेडला म्हणजे बजेटमध्ये त्याची तरतूद चांगली मोठी तुम्ही करून ठेवली पाहिजे. आणि मग शासनाला पण सांगितलं पाहिजे की आपण आम्हाला जागा द्या, जागा दिल्यानंतर आम्ही हे सुरू करू आणि आम्हाला वेळ प्रसंगी पडली तर आम्हाला पैसा पण द्या, अशा पद्धतीने मागावं लागेल. प्रॅक्टिकल लक्षात घेता असं लक्षात येतं की वन खात्याच्या जागेमध्ये कुठेही काम काही मागणी जर केली तर कुणीही काही देत नाही. मी ते शासन देत नाही, कारण वन खातं म्हणल्यानंतर झाडं तोडणं आता आपण पाहतो. खरं म्हटलं जर पाहिलं गेलं तर आमच्या नागरिकाला जर एक झाड जो तोडायचं असेल तर त्याला सांगितलं जातं तुला परवानगी देतो, तू 10,000 रुपये भर, 10 झाडे लाव आणि ती 10 झाडं नुसती लाव, नाही तर 10 झाडं जगली व्यवस्थित तरच तुला ते 10,000 परत मिळतील, अन्यथा मिळणार नाही. कारण तो तोडून मोकळा होतो, त्याचा बंगला तयार होतो, घराचा बंगला तयार होतो, परंतु तिथे 10 झाडं जगवण्याचं काम त्याच्या हातून होत नाही. मग 10,000 रुपये नगरपालिकेला मिळतात. आता अशा पद्धतीने जर काम चालत असेल आणि वन विभागाची त्यांनी तिथं ते त्या ठिकाणी झाडं तरी लावायचं काम करतायत, ते निदान झाडं लावत जरी नसेल तर झाडं तोडायचा कार्यक्रम करत नाहीत. त्यामुळे ते वन विभाग जो आहे तिथला आणि महाराष्ट्र नगरपालिकेने जर ठराव केला, मला आपण जे सांगितलं आहे आणि आपल्या ज्या भावना ज्या आहेत नागरिकांच्या त्या मी त्या आत्ताच्या कौन्सिलमध्ये गेल्यानंतर ते मांडण्याचा प्रयत्न करीन. आणि शासन पण भारतीय जनता पार्टीचं असल्यामुळे आणि मी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक निवडून गेल्यानंतर मला तिथं काही करता आलं तर मी जरूर त्या ठिकाणचा काही भाग हा त्यासाठी द्यावा असं करण्याचा ठराव करून मी घेऊन आणि शासनाकडून मंजूर करून आणण्याचा मी प्रयत्न करेन सभागृहात गेल्यानंतर.
आपला तुंगाल पारकाने एक मिनिट, याला एक मला तुमच्याशी असं बोलायचं आहे की त्याच्या माध्यमातून मला जनतेपुढं हा एक प्रश्न द्यायचा आहे की आपल्याला पर्यटक जे येतात आणि त्याच्यातून जर काही आपल्या लोणावळाकरांना जर काही व्यवसायाच्या संधी जर उपलब्ध झाल्या तर हा रोजगाराच्या संधी ह्या जर तुम्ही म्हणताय तर मग माझ्या माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी असं म्हणेल की लोणावळा नगर परिषदेच्या माध्यमातून आपल्याला सांस्कृतिक भवन काय पार्क अँड गार्डन आणि वन विभागाच्या ह्याच्यात करता येणार नाही, परंतु त्याला पर्यायी असणारा एक विचार असा मी सांगतो की जो मला करायचा आहे पुढे जाऊन, की खाजगी वनीकरणासाठी पार्क आणि गार्डन तुम्हाला संधी देतं आणि तसे काय अधिकार नगर परिषदेचे पण आहेत आणि ते देखील तुम्हाला जागा देतात. मग खाजगी वनीकरण आणि लोणावळ्याच्या आसपासच्या एरियामध्ये असणाऱ्या मोठ्या प्रमाणात वन विभागाच्या जागा आहेत, चारी बाजूनी डोंगर आहेत लोणावळ्याला, तर मग नगर परिषदेच्या माध्यमातून आम्हाला जर भारिप बहुजन महासंघाला माननीय नेते प्रकाशजी आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय, तर आम्हाला जर भारिप बहुजन महासंघाचे आमचे प्रतिनिधी आम्ही उमेदवार निवडणूक लढवतोय, आम्हाला जर संधी दिली तर आम्ही तो नक्कीच प्रयत्न करू की त्याच्यातून असणारं आम्ही ती खाजगी वनीकरणाच्या जागा आहेत त्या खाजगी वनीकरणासाठी आम्ही लीजवरती नगर परिषदेने आम्ही घेऊ असे ठराव आम्ही पास करू आणि त्याच्यामध्ये असणारं जे काही लागवडी आहेत, मग औषधी वनस्पती असतील किंवा मग काही फळं आपल्याकडं होतात, म्हणजे फलोत्पादन जर झालं आणि त्याला पर्यायी व्यवस्था जर दुसऱ्या काही पर्यायी व्यवसाय असतील छोटे मोठे, तर हे आम्ही इथल्या असणाऱ्या तरुणांना बेरोजगारांना आम्ही करून देऊ. हे देखील मी आपल्या माध्यमातून इथे सांगू शकतो की खाजगी वनीकरणाच्या माध्यमातून आपण ते करू शकतो असं मला वाटतं. नाही, बरोबर आहे तुमच्या प्रश्नात तुम्ही बोललेले ते बरोबर उत्तर आहे सर. आणि मला एक प्रश्न करायचा होता की मागासवर्गीयांसाठी काही फंड उपलब्ध होतो नगरपालिकेकडून, तो किती होतो आणि तो मिळवण्याचा तुम्ही कोणी प्रयत्न केलाय का? त्याच्यामध्ये मला असं असणारं उत्तर आहे की मागासवर्गीयाच्या म्हणजे तुम्ही आमच्या मर्मावरती बोट ठेवलेलं आहे, हा लक्षात घ्या असणारा एक भाग की जो काय लोणावळ्याचा रेव्हेन्यू आहे, जे काय आपल्याला निधी लोणावळ्याच्या याच्यातून टॅक्सच्या आणि वेगवेगळ्या कर रूपाने भेटतो तो त्याच्या 5% असतो, बरोबर आहे का बापूसाहेब? बोला. जे काय असेल तर त्या जो काय टक्केवारी जी असते तर त्याच्यानुसार तो मिळतो आणि तो मिळाल्यानंतर गलिच्छ वस्ती सुधारण गणवी वगैरे असतं, हे तुमच्या लक्षात असेल. मागासवर्गीय निधी आहे, तर मागासवर्गीयांचे जे कोणी प्रतिनिधी आहे ते कोणा ना कोणातरी राजकीय पक्षाचे प्रस्थापितांचे हे भावले असतात, हे असणारं आधी लक्षात घ्यायचं की ते भावले असल्यामुळं की आम्ही जे म्हणतो तसंच तुम्ही करायचं, अदरवाईज ते करायचं नाही. म्हणजे संपूर्ण जे काय अधिकार असतात हे मागासवर्गीय नगरसेवकांकडे नसतात, कारण त्यांचं असणारं ते भावले असतात. पण मागासवर्गीयांची सत्ता मागासवर्गीयांच्या जर हाती असेल आणि मागासवर्गीयांचा जो कोणी तिथे असणारा उमेदवार आहे, जो कोणी त्यांचा प्रतिनिधी आहे, तो जर खऱ्या अर्थाने त्यांचा असेल तर तो तसा प्रयत्न करेल. पण मला नाही असं वाटतं की आतापर्यंत असं कोणी हे केलं. मी अभ्यास केला ताई याच्यावरून मी बरंच की ह्या गोष्टी आहेत आणि ही जी काय असणारी मागासवर्गीयांची अनास्था जी झालेली आहे तर त्याला असणारा हे प्रस्थापित वर्ग आणि हे सत्ताधारी पक्षच कारणीभूत आहे, कारण त्यांचे भावले तिथे असतात आणि हे भावले एकही रुपया तिथे वापरत नाहीत. कारण तुम्ही जर शहरी भागांमध्ये फिरलात तर कुठेतरी आमदाराच्या निधीतून बाकडा बसवण्यात आला, आमदाराच्या खासदार निधीतून काहीतरी करण्यात आलं, असे तुम्हाला जाहिरातीचे फलक दिसतील. पण लोणावळा नगर परिषदेमध्ये मला जसं कळतंय माझ्या विद्यार्थी दशेपासून तर मी आज समाजामध्ये सर्व समाजात माझी बांधिलकी आहे, मी सर्व समाजात ते काम करतोय आणि तिथे काम करत असताना मला आतापर्यंत वाढस्तरीय निधीतून काय झालंय असं तरी बोर्ड आतापर्यंत मला दिसलेलं नाही. त्याच्यामुळं मी इथे असणाऱ्या मागासवर्गीयांना अपील करतोय त्यांना की तुमचे जे प्रतिनिधी आहेत ते तुमचे चळवळीचे असले पाहिजेत. बाबासाहेबांच्या फुले शाहू आंबेडकरांच्या तत्वप्रणालीवरती असणारे तुमचे प्रतिनिधी असले पाहिजेत आणि तो प्रतिनिधी जो आहे तो त्या विचारधारेशी प्रामाणिक असला पाहिजे आणि त्याचं जे असणारं नातं आहे समाजाबद्दल ते बांधिलकीचं असणारं असलं पाहिजे. बाहुले जे कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांना निवडून देऊ नये चळवळीच्या नावावर आणि मागासवर्गीयांच्या नावावरती. इथे मी असणारी समस्त मागासवर्गीयांना अपील करतो, फक्त एससींना नाही ताई, मी ओबीसींना देखील तीच अपील करतो, मी एसटींना देखील तीच अपील करतो की तुमचा असणारा प्रतिनिधी तो तुम्ही द्या, कोणाचा भावला असणारा प्रतिनिधी तुम्ही देऊ नका, नाहीतर तुम्ही त्याच्यापासून वंचित राहणार आहात. ही एक तुम्ही इशारा समजून घ्या. धन्यवाद सर, आपलं उत्तर खूप छान होतं सर. त्याच बाबतीत तुम्ही पण आता जो दलित वस्ती सुधारण्याचा तुम्ही जो निधीचा विषय बोलला,
आत्तापर्यंत मी सामाजिक क्षेत्रामध्ये वावरताना माझ्या पण निदर्शनास हे आलेलं आहे, पूर्णपणे दलित वस्ती सुधारण्यासाठी जो निधी असतो तो आत्तापर्यंत मी तर पाहिलं ना वापरताना. तुम्ही आमची वस्ती येऊन बघा, तिथं दलित वस्ती सुधारण्याचं कुठलं मोठं दिखाव असं दर्शनी काम झालेलं नाही. जो काही निधी असतो तो दुसरीकडे डायव्हर्ट केला जातो. लोणावळ्याच्या दुसऱ्या प्रभागासाठी तो निधी आमचा वळवतात आणि तिथे विकास करतात. परंतु जो जिथं दाट दलित वस्ती तिथं आत्तापर्यंत तो निधी वापरलेलाच नाही. परंतु जे नगरसेवक निवडून येतात त्यांना विचारणारे इथं दलित लोकांची पण मानसिकता पाहिजे, बाबा जो निधी आहे तिथं जाबच विचारला जात नाही ना, बाबा हा निधी कुठे गेला, काय गेला. जर जेव्हा जनता जाब विचारायला लागेल. आतापर्यंत तुम्ही कोणीही कोशिश केलेली नाहीये की आपल्यासाठी जो निधी आहे तो आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. म्हणजे आतापर्यंत दलित निधी पोहोचलेला आमच्याकडे. तर आता माझ्या अजेंड्यामध्ये तर मी सांगितलेलं की जो काही आता जो दलित निधी असतो त्याचा मी तर पूर्ण हिशोब मागणार की बाबा यापूर्वी जो दलित निधी होता तो त्याचं काय झालं, आणि जो दलित निधी जो सरकार शासनाकडून असतो तो मी तो पूर्णपणे मिळवून आणि आमच्या जो दलित वस्ती आहे तर पूर्णपणे तिथं वापरण्याचा पूर्ण मी माझ्या परीने प्रयत्न करणार आहे. मॅडम आपण पण उत्तर द्यायचंय त्याचं की तुम्ही आता तो जो तुटवडा आहे दलित निधीचा तर तो मी पूर्ण देण्याचा प्रयत्न करेल. मी एवढंच बोलू शकते याच्यावरती. जर कधी माझं सीट आले म्हणजे तुम्ही नगरसेवक झाला तर नक्कीच तुमच्या ह्या फंडाच्या बाबतीत तुम्ही पुढे प्रयत्न कराल आणि तुमच्या जनतेला तो फंड मिळून देण्याचा प्रयत्न कराल. सर आपण त्याचं उत्तर द्या. अगदी छान प्रश्न आहे हा, आणि आतापर्यंत खरंच त्या प्रश्नाचं आतापर्यंत कोणाकडे उत्तर नव्हतं. पुन्हा स्वागत करतो तुमच्या प्रश्नाचं. धन्यवाद सर. त्या बाबतीत सर आपण त्याचं उत्तर द्या. आपला जो प्रश्न आहे की दलित वस्तीसाठी जे काही राखीव निधी म्हणून जो ठेवला जातो दरवर्षी तो वापरला जातो की नाही म्हणून, मी या ठिकाणी सांगेन की 2001 ह्या कालखंडापासून 2005 पर्यंत मी त्या दलित वस्तीच्या त्याच्यामधून निवडून आलेलो होतो. आणि मला पूर्ण खात्री आहे की दलित वस्तीचे पैसे हे त्या काळामध्ये 2001 ते 2005 मध्ये मी त्याच दलित वस्तीमध्ये की ज्या दलित वस्तीमध्ये जे दलित लोक राहतात त्यांचा तो समुदाय आहे तिथे तो त्या समुदायामध्ये एक रोहिदास वाड्यामध्ये 21 लाखाचं शौचालय पुरुष आणि महिलांसाठी, आणि सिद्धार्थनगरमध्ये सुद्धा 21 लाखाचं शौचालय त्या काळामध्ये मी दलित नगरसेवक होतो. आणि त्यावेळेला मी ते करून दलिताचे पैसे कसे वापरले जावेत हे मी ते त्यावेळेला करून घेतलेलं आहे. आणि मी आपल्याला एवढी माहिती दिली जनतेला की लोणावळा शहरामध्ये अशा पद्धतीचे नांगरगाव, तुंगारली अशा विभागात हे जेव्हा होत होतं त्यावेळेला मी माझा असा प्रस्ताव मांडला. त्यावेळेला मी विरोधी पक्षातच होतो. त्यावेळेला मी मुद्दा मांडला आणि दलिताचे जे फंड आहे तो फंड तिथं तो वापरून तो केला. हे एक उदाहरण. आणि त्याच काळामध्ये आपल्याला माहितीच सांगतो की दलितांच्या आलेले पैसे किंवा ते राखीव म्हणून जे काढले जातात ते कुठेही वर्ग करता येत नाही. आणि ते जर वर्ग मी आपल्याला माहिती देईल की आत्ता लाखो नाही तर करोड रुपये पडून आहेत त्या नावाखाली, परंतु कुठे त्या आमच्या काळामध्ये 2001 ते 2005 मध्ये ते जर करोडो रुपये तुम्ही म्हणतात की त्यांचे जर करोडो रुपये पडून आहेत तर ते त्यांना आता जर ते त्याचा ठराव केला, त्याची मांडणी मांडली तर ते त्यांना मिळेल का? त्या काळामध्ये मी सांगतो तुम्हाला, मी तेच बोलणार होतो की त्या काळामध्ये मी जेव्हा नगरसेवक होतो त्यावेळेला दलित वस्ती हा भाग जो म्हणल्यानंतर तो प्रभाग आता 2चा आहे, त्या काळामध्ये 4चा होता. आणि 4च्या प्रभागामध्ये दलित वस्तीसाठीच तो पैसा खर्च करायचा. तर तो आता मी जर प्रतिनिधी म्हणून जो मी निवडणूक लढवतोय तर त्या दलित ह्या विभागातून न लढवता त्यात जेवढा जो प्रभाग येतोय त्या प्रभागात मी निवडून होताना त्या काळामध्ये आम्ही सर्व रस्ते, सर्व नवीन गटरे, सर्व ठिकाणी नवीन पोल आणि लाइटिंग करण्याचा आणि ते पैसे तिथं खर्च करून मी घेतलेले आहेत. मला पूर्ण खात्री आहे की 10 वर्षाच्या कालखंडामध्ये ते करता आले नसतील त्यांना, तर मला ह्या वेळेला पुन्हा संधी द्या. मी ते जरूर ते पैसे असतील तेही मी खर्च करेल आणि तिथं जे काही फंड जर उपलब्ध नसेल तर तो उपलब्ध करून देईल. शौचालयाच्या बाबतीत बापूंनी आता जे मांडलं की मला तिथं मला थोडंसं विचारावंसं वाटतं की ते जे शौचालय ते फक्त दलितच वापरत नाहीत,
मुळामध्ये शौचालय हा प्रश्न फक्त दलितांचा नाहीये. दलितच शौचालयाला जातात का? नाही. तिथं असणारा संपूर्ण समाज एकवटलेला आहे. मुस्लिम आहेत, मराठा आहेत, सर्व जाती धर्माची लोक तिथे राहतात. म्हणजे शौचालय हा दलितांचा प्रश्न नाही. शौचालय हा हर एक नागरिकाचा, दरेक नागरिकाचा प्रश्न आहे. तर त्याच्यामुळे तो निधी फक्त जर दलितांचा निधी तुम्ही शौचालयाला वापरला असेल तर मला असं वाटतं की तिथे काहीतरी गौडबंगाल आहे. हे मी ते सांगू शकतो, सांगण्याचा प्रयत्न करतो. दलितांचा निधी दलितांसाठी वापरायचा म्हणजे काय की दलितांचं असणारं तिथलं जीवनमान उंचावण्याचं. दुसरी गोष्ट, शैक्षणिक अवस्था जी काय दलितांची आहे त्या दलितांच्या विद्यार्थ्यांसाठी आज बऱ्याचशा दलित महिला आहेत की ज्या विधवा आहेत ताई, की ज्यांची पती आहेत ते लग्न झालेल्या अल्प कालावधीत गेलेले आहेत. मग अशा विधवा ज्या आहेत त्या धुणं भांड्याचे कामं करतात. मग अशा ज्या दलित महिलांचे मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठीचा असणारा दलित निधी तुम्ही कुठे वापरला का? तर त्याचं उत्तर असणारं त्यांच्याकडे नाही आहे. त्यांच्या पालन पोषणासाठी कुठे वापरलेलं आहे का? तर नाही आहे. मग दलितांच्या आरोग्यासाठी तुम्ही काही कार्यक्रम राबविलेत का? तर त्याचं उत्तर तिथे नाही आहे. दलितांच्या शिक्षणासाठी, दलितांची अर्थनीती बदलण्यासाठी नगर परिषदेने काय कार्यक्रम राबवलेत का? तर त्याचं उत्तर तिथे असणारं नाही आहे. मग दलितांचा निधी जर तुम्ही शौचालयाकडे वळवत असाल तर शौचालय ही फक्त दलितांची समस्या नाही. शौचालयाला दरेक माणसाला, जो नैसर्गिक माणूस जिवंत आहे त्याला शौचालयाला जावंच लागतं. तर मला नाही असं वाटत की शौचालय बांधणं म्हणजे हा दलित. दलित वस्तीचा स्वच्छतेचा प्रश्न येतो, दलित वस्तीचा आरोग्याचा प्रश्न येतो, दलित वस्तीचा अर्थनीतीचा प्रश्न येतो, दलितांच्या रोजगारासंबंधीचा प्रश्न येतो. मग इथे असणारा जो कोणी दलितांचा प्रतिनिधी म्हणून जातो तर तो तिथे डोळे झाकून बसलेला असतो आणि तो त्याचा भावला असतो. हा माझा पुन्हा पुन्हा आरोप आहे की दलित प्रतिनिधी जो आहे तो खरंच दलितांचा आहे का? बरोबर आहे. तर तो खरंच दलितांचा नाही. आणि हा जो शौचालयाचा प्रश्न बापूंनी मांडला तर मला नाही वाटत की त्याच्यात काही तथ्य आहे. म्हणजे सर तुम्ही आता समजा जर इथून पुढे तुम्ही नगरसेवक झाला तर तुम्ही ते दलितांचे जे काही तुम्हाला टक्केवारी मिळते तुम्ही नक्कीच तिथून घेण्याचा प्रयत्न मी 100% इथून पुढे किती त्यांचा जो फंड जमा झालेला आहे आतापर्यंत आम्ही कोणीच मागितलेलं नाहीये, तर इथून पुढे ते कितपत जमा झालेला आहे आणि तो कितपत आहे तर तो मागून घ्यायचा प्रयत्न करणार. याच्या संदर्भात असं म्हणतो की बापू सत्तेत होते, बापूंनी सत्ता भोगलेली, ते अनुभव आहेत. त्याच्यामुळे फंड किती बाकी आहे हे माझ्यापेक्षा त्यांनाच माहिती आहे, मला तरी माहिती नाही. आणि कुठला एवढा प्रामाणिक नगरसेवक आता तरी ह्या लोणावळ्यात मला तरी दिसलेला नाही की हा तुमचा एवढा फंड बाकी आहे आणि तो आम्ही नंतर तो कॅरी फॉरवर्ड करणार आहोत. तर माझ्या मते जो फंड वापरला नाही तो पुन्हा राज्य शासनाकडे जातो आणि नव्याने तरतूद करावी लागते, असा नियम आहे. मी चुकतही असेल कदाचित, धन्यवाद देणार, कदाचित मी चुकतही असेल, त्यात काही वाद नाही, कारण मी लहान आहे त्यांच्यासमोर, मी त्यांना पाहूनच मोठा झालेलो आहे. पण माझा तरी सेन्स जो आहे तो असंच म्हणतोय की दलित फंड हा कॅरी म्हणजे तो काय साचून राहत नाही. तो माझ्या मते कुठलाही फंड तुम्ही जर त्या वेळेत पंचवार्षिक योजनेत जर तुम्ही नाही वापरला तर तो पुन्हा रिटर्न जातो तो, असं माझ्या माहितीनुसार. आणि नंतर मग परत तुम्हाला नव्याने तरतुदी करून ठराव करून आता त्याच्याबद्दल ते सांगतील. पण दलित फंड जर असेल करोडो रुपये, मी म्हणेल 100 रुपये जरी बाकी असेल तरी मी त्या 100 रुपयाची जे काय असणार आहे ती हे योग्य प्रमाणे ते हे करणार आहे, त्याची म्हणजे ज्याचा अधिकार आहे तो मी त्याला तो मिळवून देणार. आता त्यांनी जो दलित वस्ती सुधारणा म्हणजे फक्त शौचालय असा निकष लावलेला तो तसा नाही आहे. दलित वस्ती सुधारणा म्हणजे अंतर्गत रस्त्याची पुनर्बांधणी, गटारे, त्यानंतर दलित वस्तीमध्ये मुलांसाठी तिथे जिम पाहिजे. प्रत्येक आता तुम्ही तुंगारली बघा, वलवण बघा, तिथं प्रत्येक विभागासाठी अत्याधुनिक जिम आहे. परंतु आमची जी वस्ती आहे दलित वस्ती तिथं तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये, ते तरुण वर्ग आमचे ते जे पर्सनल जिमला जातात तर त्याची फी असते 500 ते 1000 रुपये. ते आमच्या तरुण मुलांना परवडत नाही. तिथं मध्यमवर्गीय कुटुंब राहतात आणि बेरोजगार आहे साधारण. परंतु दलित वस्ती सुधारणेअंतर्गत आत्तापर्यंत कुठल्या नगरसेवकांनी तिथं हिंमत केली नाही का बाबा एक अत्याधुनिक जिम तिथं मुलांना उपलब्ध होईल. तर मी माझ्या अजेंड्यामध्ये तर ते तिथं मेन्शन केलेलं आहे. मी जर नगरसेवक निवडून दिला मला जनतेने किंवा तरुण वर्गाने तर मी माझं पहिलं काम असं, जी वन विभागाची जागा आमच्या हद्दीमध्ये तर तिथं एक साधारण 10 गुंठ्याचा प्लॉट आहे.
तिथं बेकरी आमची त्याच्यासमोरच प्लॉट आहे. तर मी तिथं यापूर्वी पण संघटनेच्या मधून मी फॉलोअप केलेलं आहे नगरपालिकेमध्ये. तर मी तिथं फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून माझं तिथं अत्याधुनिक जिम बांधण्याचा मानस आहे, जेणेकरून बाबा जे आमचे तरुण मित्र आहेत आमचे, तर त्यांना बाहेर न जाता आपल्या एरियामध्येच एकदम अल्प दरामध्ये तिथं जिम बांधता येईल. तर हे दलित वस्ती सुधारण्यामध्ये हे निकष येतात. ते शौचालय वगैरे दुय्यम गोष्ट आहे, परंतु इतर पण गोष्टी दलित वस्ती सुधारण्याअंतर्गत येतात. ठीक आहे सर, आपली सगळ्यांनी खूप छान उत्तरं दिली आणि त्या छान उत्तरांमध्ये अपेक्षित अशी उत्तरं दिलेली आहेत. तर मी सगळ्यांना धन्यवाद करते. आणि उद्या खूप सुंदर असा प्रभाग नंबर 11 मधून सगळ्या उमेदवारांनी छान छान उत्तरं दिलेली आहेत. हाच कार्यक्रम उद्या पण त्याचरित्या होणार आहे. त्यासाठी सर्वांनी नागरिकांनी उपस्थित राहावं हीच विनंती. नमस्कार.